जात प्रमाणपत्र अवैध ठरल्या कारणावरून भुसावळ नगर परिषदेच्या नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांची निवड रद्द झाली। जात पडताळणी समितीच्या अहवालानंतर ही कारवाई करण्यात आली। नुकत्याच झालेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या गायत्री भंगाळे यांनी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांची पत्नी रजनी सावकारे यांचा पराभव करून नगराध्यक्षपदी विजय मिळवला होता। मात्र उमेदवारी अर्जासोबत जोडलेलं जात प्रमाणपत्र हे बनावट असल्याची तक्रार रजनी सावकारे यांच्यासह भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी केली होती। या तक्रारीच्या अनुषंगाने जात पडताळणी समितीने कागदपत्रांची पडताळणी केली असता त्यांची कागदपत्र अवैध ठरवली होती। मंत्रिपदाचा चुकीचा उपयोग करता आहे, त्यांना हे समजून घ्यायला पाहिजे की नगराध्यक्ष आहे, तुमचं सारखं मोठं पद नाही मला भेटलेलं आहे, मला एक साधारण नगराध्यक्ष पद भेटलेलं आहे की भुसावळचा मी विकास करेन, तर कमीत कमी तुम्ही मला सपोर्ट करायला पाहिजे ना। तुम्ही वरतून मला दबाव टाकताय, मला हॅरेसमेंट करताय सर, जर मला असं राहील तर मी सहन करणार नाही। कोण दबाव टाकतोय? संजय सावकारे साहेब दबाव टाकताय, भुसावळ जनतेलाही कळताय की किती दबाव टाकताय, तिला कामं करू देतानी या अधिकारापर्यंत जातील, त्या अधिकारापर्यंत त्यांच्याकडनं खोटे कामं करून घेतील। जर माझं जर खोटं असतं तर मी निवडून आली नसती, मला पहिला मुद्दा तिकीट भेटलं नसतं, माझे सर्व कागदपत्र ओके आहे ना सर। आता कोणी बनावट कागदपत्र दिले आहे आणि कोणी काय केलेलं आहे हे जात पडताळणी समितीची एक व्हिजिलन्स कमिटी असते, व्हिजिलन्स ऑफिसर असतात ते सगळे चेक करतात आणि ते ठरवतात की काय प्रमाणपत्र त्यांनी दिलं आहे की आम्ही दिलं आहे ते खरे की खोटे आहे, ती व्हिजिलन्स कमिटी ठरवते। त्यामुळे ते ठरवेल आणि त्याच्यातलं जे सत्य आहे ते बाहेर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।